सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। जय जय राम कृष्णा हरी हरि जय जय राम कृष्णा हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि हरि जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेची ध्यान तर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणे कुंडले तळपती श्रवणी कंटिक शुभमणी विराजित विराजित कंठी कौस्तुभवाणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर आवड निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे माझी हेची सर्व सुख माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख दिने पाहिन श्रीमुख दिने तुळसी हार गळा कासे पितांबर
कासे पितांबर श्रीमुख आवडिणे पाहिण श्रीमुख आवडिणे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबार कुमाई रखुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 जय जय विठोबार कुमाई राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी
सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा पातालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बापर कुमादेवी बर सुखाचे आगर बापर कुमादेवी बर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी बर सुखाचे आगर बापर कुमादेवी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव 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 अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धन वित्ते सरती पुरती धन वित्ते सरती पुरती धन वित्ते आतीच भाग्यवंते सरती पुरती धन वित्ते सरती पुरती धन वित्ते सरती पुरती धन वित्ते ज्यांचा आवडता देव 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 अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा ज्यांचा आवडता देव त्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव त्यांचा आवडता देव ज्यांचा
आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी भूमंडळी ज्यांचा आवडता देवा ज्यांचा आवडता देवा एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देवा ज्यांचा आवडता देवा अखंडित प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव खंडित प्रेम भाव खंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देवा ज्यांचा आवडता देवा अखंडित प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव आ अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव
विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडलानाम तरुण तुलसीमाला कंधनम कंजनेत्रम सदय धवलाहासं विठ्ठलं चिंतयामि. महायोगपीठे तठे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठला 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 विठ्ठल पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, 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 दुसरे चरण संताचिया. कृपादाने कथेचा विस्तारू, ज्यांच्या कृपादाने कथेचा
त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच्या साक्षात प्रेमस्वरूपी नामदेवं च दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यश परामूर्ती देहु क्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पवित्र आणि पावन भूमी या होनाळी नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. याच गावचे सरपंच श्री औदुंबरजी यांच्याकडून मला ही सेवा प्राप्त झाली. त्याचबरोबर माझे परमस्नेही परम आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे असे विनोदाचार्य प्रकाशजी महाराज साठे महाराज यांच्याही प्रेमातून मला प्राप्त झालेली ही सेवा. विठ्ठल प्रसन्न असणाऱ्या या वातावरणामध्ये प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांचं लक्षण सांगतायत. विठ्ठल 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 याच्या यावत जीवाच्या कल्याणासाठी या ठिकाणी अनेक संतांचे अवतार होऊन गेले. या दुःखरूपी संसारामध्ये जो जीव जन्माला येतो त्या जीवाला सुखापर्यंत घेऊन जाण्यासाठी संतांनी सांगितलेला मार्ग महत्वाचा ठरत असतो. हा संसार कसा आहे म्हणाल तर अनेक प्रमाण आपण पाहतो. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. हा संसार असा आहे की या ठिकाणी केवळ दुःख आणि दुःख प्राप्त होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. एके ठिकाणी सुंदर सांगितलं महाराज. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. ज्यालाही आपण या ठिकाणी पाहू तो या ठिकाणी दुःख भोगतोय. जर कोणाचा सुखाचा संसार असेल तर सांगा मला. कोणाचाही या मृत्यू लोकामध्ये या संसार सागरामध्ये सुखाचा संसार होऊ शकत नाही. कितीही प्रयत्न करा परंतु सुख मात्र मनुष्याला या ठिकाणी मिळत नाही. खरं सांगेल महाराज आपल्याला जर सुखाची अपेक्षा असेल तर जीवन जगत असताना या शरीरानं संसार करावा आणि मनाने परमार्थ करावा. भगवान परमात्म्यानं दिलेलं हे शरीर आहे. या शरीरानं भगवान परमात्म्याचंच केवळ आपण नामचिंतन करावं. आणि जर आपण संसार करत राहिलो तर आपल्याला केवळ आणि केवळ दुःखच या ठिकाणी प्राप्त होणार आहे.
इथं अशी गंमत आहे पहा, हा संसार दुःखरूप आहे याचा अनुभव प्रत्येकाला येतोय, परंतु तो अनुभव पुढच्याला सांगत नाहीये. एक खूप जुना दृष्टांत आहे. काही मुलं फिरण्यासाठी बाहेर जातात आणि त्या ठिकाणी गणेश उत्सव झाल्यानंतर गणपती बाप्पाची खूप मोठी मूर्ती ठेवलेली असते. ही सर्वजण मुलं त्या ठिकाणी जातात आणि गेल्यानंतर त्यातला एक मुलगा असा पाहतो त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे, अरे किती मोठी ही मूर्ती, सोंड मोठी, हात मोठे, पाय मोठे, गणपती बाप्पाची ढेरी मोठी, नव्हे नव्हे ती बेंबी सुद्धा मोठी. त्याने विचार केला ही बेंबी किती खोल असेल, आणि मग त्या एका मुलाने त्या गणपती बाप्पाच्या बेंबीमध्ये बोट घातलं. पण बऱ्याच दिवसापासून ती मूर्ती त्या ठिकाणी ठेवलेली असल्यामुळे त्यामध्ये एक विंचू बसलेला होता. जसाही त्या मुलाने त्या गणपती बाप्पाच्या बेंबीमध्ये बोट घातलं, त्या विंचवाने त्याचा स्वभाव दणका दिला. याला दणका बसल्याबरोबर हा ओरडणार, पण याने विचार केला, गड्या जरा धीर धर, गड्या जरा धीर धर, जर तू आता ओरडलास तर हा महाप्रसाद मागच्याला मिळणार नाही. त्याने धीर धरला आणि थोडा वेळ विचार करून बोलू लागला, वा आहा, अरे काय थंड हवा येते रे म्हणला या गणपती बाप्पाच्या बेंबीतून. दुसरा म्हटला, खरंच का? त्याने म्हटला, विश्वास नसेल तर बोट घालून पहा. त्याने सांगितलं, सरक. मग दुसऱ्याने बोट घातलं. जसं याने बोट घातलं तसा विंचवाने पुन्हा त्यालाही दणका दिला. याने विचार केला, याने आपल्याला फसवलंय. पण जर आता फसवलं म्हणून आपण ओरडावं तर पुन्हा बाकीचे महागलचे वंचित राहतील. त्याच्यामुळे त्यानंही तोच प्रकार केला. सांगितलं, अरे अरे खरंच हा म्हणतोय ते खरंय रे, किती थंड हवा आहे. महाराज एक झालं की एक, एक झालं की एक, प्रत्येकाने त्या गणपतीच्या त्या बेंबीमध्ये बोट घालावं आणि दणका खाऊन पुढच्याला प्रसाद द्यावा. या ठिकाणी दुःख आहे हे माहित आहे, परंतु ज्याला अनुभव आला तो पुढच्याला सांगत नाहीये. या विनोदामध्ये आपण हसतोय महाराज, पण आपलंही हेच चाललंय. ज्याने संसार केला त्याला माहित आहे, अरे हा संसार दुःख रूप आहे. अहो कितीही अट्टहास करा, परंतु मनुष्याला सुखाची प्राप्ती होतच नाही. एक गृहस्थ तर मला भेटले, म्हणे महाराज अहो इतकं दुःख ना या संसारात, इतकं दुःख ना, एखाद्या झाडाला कवटाळून रडावं वाटतं महाराज, इतकं दुःख आहे. कितीही प्रयत्न केले तरी सुखाची प्राप्ती होतच नाही. मी मगाशी बोलून गेलो, सांगा कोणाचा संसार सुखाचा असेल तर. एका गावामध्ये असंच एक कुटुंब राहत होतं. रोज यांची भांडणं आणि गाव ऐकायला. एके दिवशी त्या सद्ग्रस्ताची पत्नी त्याच्या पतीला म्हणते, अहो काय हो, हे काय आपलं जीवन चाललंय, रोज आपली भांडणं होतात आणि सगळं गाव ऐकतंय. आणि पहा ना आपला शेजारी तुमचा मित्र आहे, तो किती आनंदाचा संसार आहे. कधी ही हसते तर कधी तो हसतो, कधी ही हसते तर कधी तो हसतो. तुमच्या मित्राला त्याच्या सुखी संसाराचं गमक तरी विचारा. आणि मग तो मित्र आपल्या मित्राकडे गेला आणि त्याला बोलू लागला, होय रे दादा, आमच्या घरचा तर प्रपंच तू पाहतोयस, किती दुःखात आहे आम्ही, पाहतोय ना तू. हो पाहतोय, पण तुझ्या घरातून रोज हसण्याचा आवाज येतो. तुझ्या सुखी संसाराचा मूलमंत्र आम्हाला तरी सांग. त्याने सांगितलं, हे पहा दादा, हे असं आहे तेच राहू दे. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतात, उघडली तर लोकाची. अरे त्याने मग
विचारलं हसतात कशासाठी? त्याने सांगितलं त्याचं कारण असं आहे बुवा, कधी कधी ती स्वयंपाकाला बसलेली असते आणि मी इकडे भिंतीला टेकून बसलेलो असतो. आमचे वाद सुरू होतात आणि वाद सुरू असताना तिला राग आला ना, ती स्वयंपाक करता करता म्हणे मला बेलनं फेकून मारते. अरे ठीक आहे, मग हसतात कशासाठी? त्याने सांगितलं पहा, तिनं बेलनं फेकून मारलं, जर मला लागलं तर ती हसते आणि जर हुकलं तर मी हसतो. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज जसा याने त्याच्या संसाराचा अनुभव सांगितला ना, असाच अनुभव प्रत्येकाच्या संसाराचा आहे. आणि म्हणून आपण कितीही संसार केला तरी आपल्याला सुखाची प्राप्ती होणार नाही. संतांनी जे मार्गदर्शन आपल्याला केलं, आपण त्या मार्गाने जाणं गरजेचं आहे. कारण की महाराज सांगून जातात, सुख जर कोठे असेल तर ते फक्त संतांजवळ आहे. सुख वसे हेची ठाई बहुपायी संतांच्या, म्हणवोनी केला वास नाही नाश त्या ठाया. विठ्ठला एक सद्भक्त महाराजांना म्हणतोय, महाराज पटलं आम्हाला, कळलं आम्हाला की हा संसार दुःख रूप आहे. सुखाचा विचारच या संसारात नाही, कळलं महाराज आम्हाला. आणि त्याच बरोबर सुख हे फक्त संतांच्याच संगतीत आहे हे सुद्धा कळलं. महाराज आम्हाला सुद्धा संतांची संगती करण्याची अपेक्षा आहे. कृपा करून आम्हाला सांगा की त्या संतांची भेट आम्हाला कुठे होईल, कशी होईल. आम्हाला त्या संतांचं लक्षण सांगा की ज्या योगे आम्हाला त्या संतांच्या सहवासात जाता येईल. ज्या अर्थी हा सद्भक्त महाराजांना प्रश्न विचारतोय, महाराज आम्हाला संतांचं लक्षण सांगा ज्या योगे आम्हाला संतांची ओळख होईल. त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला संत कळत नाहीत. संत कळणं हे सहज शक्य नाही महाराज. कुठलंही ज्ञान होईल पण संत कळणं मात्र अवघड आहे. जर इतिहास जर आपण पाहिला तर अनेक साधू संतांचे अवतार या भारतवर्षामध्ये होऊन गेले, पण कुठलेही संत महात्मे त्यांच्या हयातीत या जगाला कळलेत असं मात्र नाही. विठ्ठल अनेक संतांचं जीवन पहा. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी एक पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया. हे पुस्तक माझ्या वाचनातून गेलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक वाक्य असं लिहिलंय, खरंच हा भारत देश खूप महान आहे. कशासाठी महान आहे तर त्याचं कारण त्यांनी सांगितलं, या भारत भूमीमध्ये अनेक साधू संतांचे अवतार झाले. ये धरती है जहां ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला. कशी आहे ही भूमी? यहाँ हर बालक एक राधा और राधा एक एक बाला, ओ भारत देश है मेरा. अनेक साधू संतांचे ऋषी मुनींचे अवतार या ठिकाणी भारत भूमीमध्ये झाले. त्याचं कारण आहे, म्हणूनच ही भूमी भाग्यवान आहे. विठ्ठला 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 अभिमानाचं वाक्य आहे.
की ही भारतभूमी खरंच धन्य आहे, कारण या भारतभूमीमध्ये अनेक साधू संतांचे अवतार झाले. गौरवास्पद हे वाक्य आहे, पण त्याच्या खाली एक वाक्य लिहिलंय त्यांनी. ते वाक्य असं आहे, जरी या भारतभूमीमध्ये अनेक साधू संतांचे अवतार झाले असले, पण ते आम्हाला कळलेच असं मात्र नाही. वाईट वाटतं. माऊली ज्ञानोबारायांच्या बद्दल जर आम्ही विचार केला तर माऊली ज्ञानोबाराय त्यांच्या हयातीत या समाजाला कळलेच असं मात्र नाही. कळले असतील तर सांगा. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही आज किती माऊली ज्ञानोबारायांचं वैभव पाहतोय. ज्या वेळेला आम्ही सोहळ्यामध्ये जातो ना, त्यावेळेला सोहळ्यामध्ये माऊली ज्ञानोबारायांचा जर रथ पाहिला ना महाराज, तो रथ चांदीने मडवलेला आहे ना, पूर्णपणे चांदीने मडवलेला तो रथ आहे. आम्ही जर माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी पूर्ण गाभारा सुद्धा चांदीने मडवलेला आहे. अहो इतकंच काय, काही दिवसापूर्वी पुण्याच्या एका श्रीमंत एका सोनाराने माऊली ज्ञानोबारायासाठी सोन्याचा मुखवटा दान दिला. सोन्याचा मुखवटा माहित आहे आपल्याला. आज आम्ही हे वैभव पाहतोय, आनंद वाटतोय, पण ज्या वेळेला मागचा काळ आम्ही आठवतो ना, त्यावेळेला आम्हाला खूप वाईट वाटतं महाराज. तुम्ही म्हणाल का हो महाराज, त्याचं कारण असं आहे, आज जरी माऊली ज्ञानोबारायांचं हे वैभव असलं, नव्हे आज जरी माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीसाठी सोन्याचा मुखवटा दिला असला, तरी एक काळ असा होऊन गेला, त्याच माऊली ज्ञानोबारायांच्या मुखामध्ये या समाजानं अन्नाचा घास घातला नाही. हे कसं विसरता येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली ज्ञानोबाराय या समाजानं मधुकरी दिली नाही. नवे मांडे भाजण्यासाठी खापर सुद्धा या समाजानं माऊली ज्ञानोबारायांना दिलं नाही. माऊली ज्ञानोबारायांचं जीवन महाराज समाजातल्या प्रत्येक घटकासाठी माऊली ज्ञानोबारायांनी काम केलंय. जो अनाथ वर्ग या समाजामध्ये आहे, त्या वर्गासाठीही माऊली ज्ञानोबारायांनी एक ग्रंथ लिहिला, आणि तो म्हणजे आहे हरिपाठ. म्हणून प्रमाण येऊन जातं, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. अनाथ वर्गासाठी माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठासारखा ग्रंथ दिला. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अनेक ग्रंथ माऊली ज्ञानोबारायांनी दिले. सर्वसामान्य व्यक्तीला वेद पठनाचा नव्हे कुठलाही अधिकार त्या काळामध्ये नव्हता ना, त्या काळामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी हे ज्ञान या समाजाला दिलं. लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी, लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी, लोपले ज्ञान जगी. लोपले ज्ञान जगी हित निनती कोणी, लोपले ज्ञान जगी. लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी, लोपले ज्ञान जगी. हे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा.
लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महादैवल्य तेजा सेवेती साधू लोपले ज्ञान जगी ही तर नेनती को. हे लोपलेलं ज्ञान या समाजाला जर कोणी दिलं असेल तर ते माऊली ज्ञानोबाराय. आणि लक्षात ठेवा, या समाजावर उपकार करणाऱ्या या साधू संतांना या समाजानं त्रास दिला. काय अधिकार होता माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा? ज्या वेळेला माऊली ज्ञानोबाराय समाधी घेतायत ना, माऊली ज्ञानोबाराय समाधीसाठी बसण्यासाठी निघाले. प्रसंग आणा डोळ्यासमोर. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसावया. जातो ज्ञानेश्वर बैसावया. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीर. माऊली ज्ञानोबाराय समाधी घेण्यासाठी निघू लागले. सर्वजण रडू लागले महाराज. सर्व वारकरी रडतायत. इंद्रायणी माता मंद मंद वाहते. अहो इतकंच काय महाराज, सोपान मुक्ताबाई सांडिती शरीर याच्याही पुढे जाऊन पहा. या जगाचा चालक मालक तो भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा रडतोय. ज्या वेळेला रुक्मिणी मातेनं हे पाहिलं की मालक रडताय, रुक्मिणी मातेनं भगवान पांडुरंग परमात्म्याला विचारलं, का हो आजपर्यंत मी तुम्हाला कधीही रडलेलं पाहिलं नाही. तुम्हाला आठवत असेल महाभारतामध्ये ज्या वेळेला अभिमन्यू पडला महाराज, अभिमन्यू पडला, सर्वजण रडत होते आणि भगवान परमात्मा ज्ञान सांगत होते. नाही रडला देव, पण आज मात्र माऊली ज्ञानोबाराय समाधीसाठी बसतायत ना, भगवान परमात्मा रडू लागले. रुक्मिणी मातेने विचारलं पांडुरंगाला, अहो का रडताय? त्यावेळेला भगवान परमात्मा बोलू लागले रुक्मिणीला, ऐक ना रुक्मिणी. देव बोले रुक्मिणीसी, हा एकची योगी देखिला नयनी. धन्य धन्य जयाची कुशे, ज्ञानदेव जन्मले. धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. महाराज, मनुष्यानं जीवनामध्ये आल्यानंतर असं कर्तृत्व केलं पाहिजे की आपल्या कर्तृत्वामुळे आपल्या आई वडिलांची ओळख झाली पाहिजे. काही वेळेला मुलं आई वडिलांचं नाव घालवत असतात, तो विषय वेगळा. एखाद्या वेळेला एखाद्या गटारामध्ये एखादं पडलेलं असावं आणि मग लोकांनी विचारावं, अहो कोण तो? आणि मग परिचय सांगावा, ते अमुक अमुक, त्यांचा हा मुलगा. काय केलं दादा तू? श्रीमद भागवतामध्ये सुंदर प्रसंग आहे. कोण शुकाचार्य असा प्रश्न येतो, कोण व्यास महर्षी असा प्रश्न येतो. त्यावेळेला उत्तर दिलं जातं, शुकाचार्यांचे वडील म्हणजे व्यास महर्षी. पुत्राचं कर्तृत्व असं असलं पाहिजे की त्या कर्तृत्वाने वडिलांचा परिचय झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जब हम पैदा हुए जग से हम रोए, ऐसी करनी कर जीवन में। जब हम जाए ना इस दुनिया से तब ऐसा होना चाहिए, हम हसे जग रोए। असं कर्तृत्व करावं मनुष्यानं की हा समाज रळला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे का मरणची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. हो. आनंदाचा गजर विठुरायाचा मौजे होनाळी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी